सावकाश चल रे. ती घ्यायची का क्लासिक. सगळे इथे गाईडची वाट बघत थांबलेले आहेत. 200 रुपये पर पर्सन तिकीट काढलंय आम्ही. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल आणि माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आम्ही आहोत कूर्गमध्ये. हा आमच्या ट्रिपचा 6वा डे आहे, 6 डे आहे आणि आज आम्ही कूर्गमध्ये आहे. तर इथे काय काय करतो आहे, कसं आहे कूर्ग, सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप सारं प्रेम द्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. गाईज, आम्ही जिथे स्टे करतोय त्याच्या बाहेरचं लोक बघा, पूर्ण सगळं जंगल आहे, सगळं जंगल आहे. ओके, इकडे पण तसंच. इतके क्यूट क्यूट घरं आहे तिथे आणि इतकं छान आहे ना क्लायमेट. गाईज, इथे आम्ही राहत आहोत. हे आमचं स्टेचं लोकेशन आहे. सगळं जिजूने केलं आहे. हे सगळं बुकिंग्स जिथे जिथे आम्ही स्टे केलेत ना, ते सगळे बुकिंग्स आमच्या जिजूने केलेले आहेत. छान छान प्लेसेस आहेत आणि सगळं त्यांना माहिती आहे. त्यांना लँग्वेज पण येते इकडची आणि स्टे पण त्यांच्या ओळखीच्या आहे आणि त्यांनी बुक केलेले आहेत. उटीचा विला तर एक नंबरच होता आणि हे पण खूप छान, खूपच जास्त छान आहे. आणि जेवण पण एक नंबर भेटतं इथे. आम्ही रात्री जे जेवण केलं ते पण खूप मस्त होतं. सकाळी नाश्ता केला आत्ता, तर तो सुद्धा अप्रतिम होता. खूप छान एक्सपिरियन्स आहे हा लाईफचा. सगळ्यात लेट नाश्त्याला आहे, नाश्ता करायला आहे. तुझ्या रूम मध्ये का रे? ओके. आमची दीदी सगळ्यात लेट आहे नाश्त्याला. आम्ही काय खाल्लं, हा छान असा राईस खाल्ला आहे, चटणी, सांबर आणि इडली. सांबर कसा असतो बघा इथे, एकच मिनिट दाखवतो. इथे सांबरमध्ये गाजर, बीन्स, बरंच काय काय टाकतात ते. आवरले, माझं सगळं आवरलं आहे. माझी रूम दाखवू का? खूप आस्था दिसते आत्ता ती. ही आहे माझी रूम, माझं सामान, हे मेरा मिरर. पण इथे खूप अंधार आहे आतमध्ये. ॲक्च्युली मी बाहेर जाऊन मेकअप केला, उजेडच येत नाही, गेली लाईट. तर गाईज, आम्ही निघालो आहोत आता कूर्ग फिरायला. बाहेर आवरून मी अशी नटली आहे. कसा वाटतोय लुक नक्की सांगा कमेंट करून. चलो 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 चलो. काम करतो मी, घालतो. मी माग. अच्छी 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 अच्छी. इथं यायला लागल्या. मोजा बर का, आमच्या शिंक मोजा. फक्त 10-12 शिंका दिल्याशिवाय आम्ही शांत बसत नसतो. हो ना, मी पण मागेच बसते. येतंय कसं बघ की लगेच. दोघांचे मॅचिंग कपडे झालेत बाबा. कुणाचा मना सायलेंट आहे. रश बघितले का काळे? हा, साईडला उभा राहा तिकडं. मस्त आहे ना व्ह्यू.
ते फ्लावरचं बनवलं. फ्लावरचं बनवलेलं. हा रिअल फ्लावर्स काय? हो. कंटिन्युअसली बनवत असतात वाटतं. भारी आहे ना. गाईज आम्ही कूर्गमध्ये राजा सीट ह्या पॉईंटला आलेलो आहे, जिथून राजा महाराजा पूर्ण कूर्गला बघायचे. आणि बघा किती छान डेकोरेट केलेलं आहे ही लोकेशन. गाईज हा कूर्गचा आमचा पहिला दिवस होता आणि पहिला आणि दुसरा दिवस दोन्ही मिक्स ब्लॉग केलेला आहे मी, कारण पहिल्या दिवशी आमच्या पिल्लूची तब्येत बिघडली होती, तर मग आम्हाला जास्त फिरायला भेटलं नाही. मग आम्ही राजा सीट पॉईंट बघितला आणि नंतर आम्ही घरी गेलेलो. गाईज हे कॉफी इस्टेटला आलेलो आहे आम्ही आत्ता. सगळे इथे गाईडची वाट बघत थांबलेले आहेत. 200 रुपये पर पर्सन तिकीट काढलं आहे आम्ही, आणि हे छोट्यांचं काहीच तिकीट वगैरे नाही आहे. बाई ग बाई, काय करतो बाबा खाली बसून? वाकडा केला त्याला. अगं बाई, अगं बाई. चिची अब्बा, चिची अब्बा. ग्रुप मध्ये दिलाय का गाईड? इवन आपको ग्रीन और राइट में नहीं आते, इसको प्रोसेस करना पड़ता है। एंड आपको इधर 2 वैरायटी के कॉफ़ी मेजरली ग्रो होते हैं। एक आपको कॉफ़ी रोबस्टा बोलते हैं, ये वैरायटी आप लोग साउथ इंडियन फिल्टर कॉफ़ी एक्सप्रेसो पूरा यूज़ करते हैं, तो यही वैरायटी से बना। एंड आपको प्लांट देखने के लिए छोटा है, तो पूरा 40 to 50 ईयर्स का प्लांट है। हम लोग हाइट को प्रून करके ऐसे मेंटेन करते हैं। वंस आप प्लांट किया तो 120 ईयर्स का लाइफ टाइम आता है, 5 ईयर्स के बाद ही फर्स्ट क्रॉप मिलता है। कॉफ़ी के लिए यूज़ होता है ओनली द इनसाइड बीन, ये दिख रहा है, ये कॉफ़ी बीन है। ओके. ये वाला, बट इसको अभी डीकेफ कॉफ़ी बोलते हैं, बिकॉज इसमें एंटीऑक्सीडेंट ज़्यादा होता है। इसको प्रोसेस करके ग्रीन कॉफ़ी बोल के बनाता है। आपको मार्केट में ग्रीन कॉफ़ी बोल के मिलता है ना, वो इसको प्रोसेस एंटीऑक्सीडेंट ज़्यादा होता है, इसलिए मेटाबॉलिज्म बूस्ट करने के लिए, वेट लॉस के लिए यूज़ होते हैं। इसको रोस्ट करते हैं ना, आफ्टर रोस्टिंग इसका नेचुरल कैफीन रिलीज होकर कॉफ़ी का अरोमा टेस्ट आफ्टर रोस्टिंग होने आता है। एंड ये स्किन यूज़ होता है आपको कॉफ़ी वाइन फर्टिलाइजर कॉस्मेटिक्स के लिए। ओनली द बीन आपको कॉफ़ी के लिए यूज़ होता है, बट इसमें भी ग्रेडिंग होता है, आपको लास्ट में देख सकते हैं। एंड आपको हार्वेस्टिंग पूरा मैनुअली, आप लेबर लोग अंदर जाके मैनुअली हैंड तक करना पड़ा। अभी हार्वेस्ट करना है, देख सकते 80% आपको लेडीज़ लोग तो विजिटर्स हम लोग ऐसे डेमो प्लांट तेज लगाते पत्ता है. हैं। आफ्टर ड्राई ओनली यूज होता है, ग्रीन में कुछ स्मेल और फ्लेवर नहीं आता है आफ्टर ड्राई। एंड आप लोग तड़का देते हैं ना, अभी इसका वो फ्लेवर आता है। तेज पत्ता, डू नॉट टच, डू नॉट टच. कॉफी बीन्स. कॉफीचे झाड आहेत गाईज ही. अराबिका कॉफी. अच्छा, हे काळी मिरी आहे का? थांब. हा, ते काळी मिरी. ओके. ते गोल 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 गोल. ओके. ग्रीन आहे ते पूर्ण असं काळं झालं की मग काढतात. ती यूज करायची. हा. हो, ठीक आहे. चल. मिरी बघितली गाईज कशी येते. ओ माय गॉड, हे कॉफी प्लांट आहेत आधी सगळे. हो. पण आपल्याला ते चहाच्या प्लांट मध्ये जायचं होतं. नाही, हे तर नाही ते मोठे. चहाचे प्लांट. मग कुठे आहेत ते? हे तर नाही, ते डायरेक्ट आता ते उटीलाच. काय बोलतो? हा. अयो, मग मी कशाला एवढा जीव काढते? मला वाटलं तेच आहे. नाही, असं नसते. इसका साइज आता है ना
आपको एक 2-3 चिली का स्पाइसी आता है। और नॉर्मल देख सकते हैं, नॉर्मल चिली से आपको एसिडिटी आता है ना, इसमें एसिडिटी नहीं होता है। इधर हम लोग कुकिंग के लिए यूज़ होता है, वाइन्स बनाते हैं, पिकल के लिए यूज़ होता है। लोकली हम लोग गांधारी चिली बोलते हैं। सर यू अंडरस्टैंड हिंदी? 3 people एंड मतलब साइज 1 इंच है। नॉर्मल चिलीज आप देख सकते हैं पूरा डाउनवर्ड जाते हैं ना, ये पूरा अपवर्ड, इधर पूरा देख सकते हैं जैसे ऊपर ही आता है। इसको लोकली हम लोग गांधारी चिली बोलते हैं। मीन साइज भी 1 इंच है, उतना ही स्पाइसी काउंट होता है, बट क्वांटिटी में कम डालना पड़ता है। फूड में आप देख सकते हैं चिली वाइन्स वो पूरा मिलता है ना, पिकल्स वो पूरा इसी चिली का बनाते हैं। लोकली हम लोग गांधारी चिली बोलते हैं। तो ऑल सीजन वेराइटी होती है पूरा, बट स्पाइसी काउंट ज़्यादा होता है, क्वांटिटी कम डालना पड़ते हैं पूरा, लाइक साइज भी उतना ही होता है उसका। हे सगळी काढलेली कॉफी. हा बघ की किती सारी कॉफी आहे गाईस, तुम्ही बघा. मसाले आहे तिथे, वास येतोय. करो 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 बात. मेरे इधर ये है विदाउट चिकोरी का ही प्योर कॉफी सही बोल रहे कशी बनते ते दाखव आणि किती प्रकार आहेत कॉफीमध्ये ते. इथली सगळी कॉफी हां सुनतो ती घ्यायची का क्लासिक. त्यांना विचारून घे तरी नॉर्मलवाली कुठली आहे. नहीं उनको बोलो तो अभी अभी बोलो. और वो जो है क्लासिक ये परचेस कर सकते हैं. मुझे एक जिंजर वाला क्लासिक पाहिजे आपल्याला. ओरिजिनल म्हणजे क्लासिक म्हणजे नॉर्मल जे हां रेग्युलर जे पितो आपण ते ती नाही आहे मग इथं नको. कॉफी स्टेटमधनं बाहेर आलो आहे आणि आता आम्ही थांबलो आहोत जेवण करायला. माझ्या नवऱ्याने पकडलाय हा फोन आता. आम्हाला चेंज करायचं. बरं नीट चालायचं इथून. चलू उतर खाली, सावकाश उतर खाली. ओ इथे 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 हो का तिथं आहे ना खाली. व्यवस्थित चाल ग. काय व्यवस्थित चाल. हा तेच तिथूनच बघत बघत जायचं आपल्याला. आम्ही पोहोचलो दुबारे इव्हेंट कॅम्प. दोन्ही पर्यंत काय करणार. चल गाईज एलिफंट बघा, रिअल रिअल एलिफंट्स. आपल्या तिकडे कुठं नाही भेटत का रे एलिफंट्स बघायला? नाही आपल्या इकडे एवढं नाही. हा कर्नाटक मध्ये जास्त केले. हा ओ पडले असते मी. कसलं छान आहे. घे हात पुढं कर आणि घे मागून त्यांना. ते बघा बघितले का. हा ते बनवून देतात ना. मी हत्तीला खायला घातलं, एवढा छान वाटत होतं. बापरे, आधी मला ओरडत होता, मी बघत नव्हते म्हणून. काय त्या दादांसाठी थँक्यू, कारण की त्यांनी फोन पे करून 100 रुपये दिले. हो का, थँक्यू सो मच. त्यांना घे. तर गाईज ह्या दादांनी ना आम्हाला जीपे करून 100 रुपये 100 रुपये दिले हा. आणि कॅश दिली. आमच्याकडे कॅश नव्हती पण 500 रुपये होते आणि ते दादा चेंज नव्हते त्यांच्याकडे. देतच नव्हते खायला आम्हाला. हा. आम्हाला पैसे दिले आणि मग आम्ही तिथं खाऊ घातलं. खूप छान एक्सपिरियन्स. आमचं पिल्लू फुल एन्जॉय करतं एलिफंट बघून बघून. चलिए या मंकी जरा
झाले आहे, हत्ती वगैरे बघून फोटो व्हिडिओ काढून झालेत, खायला चारून पण झाला आहे. आणि आता आम्ही निघतोय आमच्या ॲडव्हेंचरस रूटवरती, म्हणजेच नदीतल्या रोडने, जे की येताना आम्ही मी खूप जास्त एन्जॉय केला. आधी मी खूप जास्त एन्जॉय केलं, माहिती का? भारी वाटलं का? हा खूप छान मस्त होता. म्हणजे भीती नव्हती वाटत आणि एन्जॉय पण खूप मस्त झाला. जायचंय कुठे? टॉयलेटला? हा चल जाऊ. सावकाश चल रे.